नमस्कार. जय जय तू ज्ञानेश्वर. आज 19 जुलै शुक्रवार. पण 985 पासून ओवी घेणार आहोत. 975 पर्यंत झालेले आहेत. 76वी घेणार आहोत. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. आत्मानात्मविवेक चिंतन परा, याध्यात्मविद्याप्रदम शृंगारादिरसेषु मग्नरसिकान् वाग्वैभवंकारकम्. दृष्टिर्यस्य यथा तथैव सुखदं भावार्थकं निर्मितं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंत ज्ञानेश्वरं. श्रीसंत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर. जय तू श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. पुढच्या आठवड्यात आपण सुट्टी घेतलेली आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवा. आता 75वी ओवी अशी झालेली होती. तै मी नेणे आता जाणेन, हे सरले तया दुःस्वप्न, जाला ज्ञातृज्ञेय विहीन चिदाकाश. आता असं लक्षात येईल की आता मी काय जाणून घेणार आहे. तर त्याचं स्वप्न म्हणजे जो वैराग्ययुक्त मनुष्य आहे त्याचं स्वप्न सगळं संपले आणि त्याला ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय या त्रिपुटीनं जाणून घेण्याच्या गोष्टीच्या तो पलीकडं गेलाय. अतीत म्हटलेलं आहे, पलीकडं गेलेलं आहे. आणि म्हणून त्याच्या अंतरंगात चैतन्याकाश ज्ञातृज्ञेया रहित असं चैतन्य प्रकाश होतो किंवा चैतन्याकाश होतो आणि तो ज्ञानरूप झालेला असतो. म्हणजे त्रिपुटी संपते एवढं लक्षात घ्या. तो एकरूप झालेला आहे, चैतन्याशी तो एकरूप झालेला आहे. त्यामुळं सच्चित आकाश, सच्चित आनंद जे आपण म्हणतो त्यातलं चित म्हणजे चैतन्य. तर तो चैतन्याचा जो आकाश आहे, चिदाकाश म्हणतो आपण, ते तो बनलेला आहे. आणि त्यामुळं त्याच्या ठिकाणी आता त्रिपुटी राहणारच नाही, दिसणारच नाही, जाणवणारच नाही. म्हणजेच तो ज्ञानरूप झालेला आहे. ते जे एक गाणं मला आठवते, अजून थोडासा अवधी आहे आपल्याला 18व्या अध्यायाला. आजी मी ब्रह्म पाहिले, आजी मी ब्रह्म पाहिले. ते गाणं खूप छान आहे. फक्त ब्रह्म पाहिले इथपर्यंत त्याची आता अवस्था झाल्यानंतर अगणित सुरगण म्हणजे आता त्याला बाकीचे सगळे ब्रह्मरूपच दिसतात. तर 76वी ओवी बघा. सोपी उदाहरणं ज्ञानदेव देतात की त्याची मानसिकताच सगळी बदलून जाते. त्याच्या मनाचे सगळे हेच बदलून जातात. म्हणून त्यांनी कसं उदाहरण दिले. मुखाभासे सियारिसा, परवता नेलिया विरेशा, पाहतेपणे वीण जैसा पाहता ठाके. आता आपण ह्या रोज मोबाईलमध्ये बघतो म्हणजे जसा काही तो आरसाच आहे आणि आरशामध्ये आपण प्रतिबिंब पाहत असतो. तर पाहणाऱ्याचं प्रतिबिंब आरशात दिसतं. आता मगाशी दादा जसं म्हणत होते इकडं सरकवा किंवा बॅकचा कॅमेरा चालू करा असं काही जण म्हणतात मुलं, व्हिडिओ फोन आल्यानंतर काही दाखवायचं असेल तर. तसं आरशात आपल्याला प्रतिबिंब दिसते. मुखाभासेसी आरिसा, परवता नेलिया विरेशा. परवता म्हणजे पलीकडे, दुसरीकडे. पण तो आरसा जर आपण दुसरीकडे नेला तर आपल्याला दिसत असणारं प्रतिबिंब आणि पाहणारी व्यक्ती हे दोन्ही लुप्त होतं. ज्याप्रमाणे प्रतिबिंब पाहणारा पाहतेपणाशिवाय राहतो म्हणजे त्याची पाहण्याची क्रिया संपते.
आरसा असेल तरच पाहायचे हो. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, हातच्या काकणाला आरसा कशाला. म्हणजे त्या काकणांमध्ये सुद्धा पूर्वी प्रतिबिंब दिसत असेल. हल्ली मोबाईलमध्ये माणसं बघतात किंवा घड्याळामध्ये बघतात, तर आरशाचीच अगदी गरज आहे असं नाही आहे. पण पाहायचंय तेव्हा आरसा पाहिजे. आरसाच नसेल तर ते पाहते पण म्हणजे पाहणं हेच संपून जाते आणि प्रतिबिंबही त्या ठिकाणी दिसतच नाही. म्हणजे दोन्ही गोष्टी लुप्त झालेल्या आहेत. त्याप्रमाणे आता पुढच्या ओवीत सांगतात, तैसे नेणणे जे गेले तेणे जाणणे ही नेले, मग निष्क्रिय उरले चिन्मात्रची. दोन्ही गोष्टी किती छान सांगितल्यात बघा. नेणणे जे गेले, नेणणे म्हणजे अज्ञान, तेही गेलं आणि जाणणेही नेले. आता अज्ञान दूर झालं, त्या ज्ञानाला तेही बरोबर घेऊन जाते. म्हणजेच फक्त क्रियाशून्य चिन्मात्र राहते, फक्त परब्रह्म राहते, आत्मतत्व राहते, बाकी काहीच नाही तिथे. जसं प्रतिबिंब नाही, आरसा नाही, तसंच आता जाणणंही नाही आणि नेणणंही नाही, अज्ञानही नाही आणि ज्ञानही नाही, सगळा तो एक होऊन गेलेला. अवघा रंग एक झाला, आहे की नाही. ती गाणं जी आहेत ना, ती सगळी या सगळ्या ह्या प्रक्रियेला उपयोगी पडणारी आहेत बघा. तर आता पुढचे बघा ओवी. म्हणजे आता हे सगळं संपलं, जाणणंही संपलं, नेणणंही. जाणणं म्हणजे अजून मला काहीतरी जाणून घ्यायचं, मला अजून समजायचं, ही प्रक्रिया संपली. कारण ऑलरेडी तो जाणला गेला आहे, तो एकरूपच झाला आहे. म्हणून पुढे काय म्हणतात बघा, तेथ स्वभावे धनंजया नाही कोणीची क्रिया, म्हणूनी प्रवादूतया नैष्कर्म्यू ऐसा. अरे पार्था, धनंजया, तिथे स्वभावता कोणतीच क्रिया आता अस्तित्वात नाही, नाही कोणीची क्रिया. म्हणून प्रवादूतया, आणि मग त्याला काही म्हणावं असा, प्रवाद म्हणजे एखाद्याबद्दल बोलणं, सांगणं, नैष्कर्म्यू ऐसा, त्यामुळं क्रिया कुठलीच नाही. म्हणून त्याच्याबद्दल काय म्हटलं जातं तर निष्कर्म, म्हणजेच कर्मरहित. त्याला प्रवाद म्हणजे त्याला असं म्हटलं जातं की तो नैष्कर्म्य झाला, कर्मरहित झाला, कर्माच्या पलीकडे गेला. म्हणजे आता नैष्कर्म्य सिद्धिम परमाम आपण मागे पाहिलेला आहे श्लोक, तर तसाच इथे ही नैष्कर्म्य सिद्धी आहे, ती त्याला आता प्राप्त झाली. याच्यावरच्या ओव्या बघूया. पार्था दिसे तेथे मुखाचा आभास, सारिता बाजूस आरसा तो, पाहतेपणाते सांडोनी स्वभावे, जैसे का रहावे पाहत्याने. पाहत्याने म्हणजे पाहणाऱ्याने. तैसे पंडू सुता नेणणे जे गेले, सवे तेणे नेले जाणणेही, मग ज्ञानाज्ञान गिळोनी सर्वत्र, निष्क्रिय चिन्मात्र पुरे एक. स्वभावे केवळ ज्ञानरूपी तया, कोणतीच क्रिया संभवेना. म्हणून स्वरूप स्थितीसी त्या जाण, नैष्कर्म्य म्हणून बोलती गा. ती जी स्थिती आहे ना, ती नैष्कर्म्य. म्हणजे तो करत असला तरी त्याला त्या कर्मात काहीच नाही आहे, आणि ते करायचे म्हणून मला काही मिळवायचे. आत्ता बघा, व्यवहारामध्ये इतक्या गोष्टी रोज आपल्या असतात की मला हे करायचे, मला हे घ्यायचे, मला इथं जायचे, त्याला ते उरतच नाही, कर्मच उरत नाही, तो कर्मरहितच होऊन जातो. खरं असं जेव्हा होईल ना, केवढं सगळं जग सुखी होईल मला सांगा तुम्ही. बायकांच्या मागे तो स्वयंपाक आणि स्वयंपाकघर ते सुटेल. कारण सुटेल म्हणजे पूर्णपणे सुटेल असं नाही आहे, पण त्याच्यामध्ये जी आवड निवड याच्याप्रमाणे ते हा प्रकार संपला पाहिजे. जे असेल ते चालेल, कसंही असो. म्हणजे जसं समर्थ आणलेली शिदोरी म्हणजे ती भिक्षा पाण्यात बुडवून खायची, म्हणजे त्याची चवच नको कळायला. आज बा अमक्याकडची मस्त भिक्षा होती, छान होती चवीला, आणि उद्या कोणाची आणली तर त्याला चव नव्हती, आभार नव्हती. ही बातच नको, ही भानगडच नको.
म्हणून पुढे काय म्हणतात बघा, एक 4-5 ओव्या राहिल्यात. ते आपुले आपण पे, असे तेची होऊन हारपे, तरंगू का वायू लोपे समुद्रू जैसा. पुन्हा आता ज्ञानदेव आपल्याला ओव्यातनं सांगतात, उदाहरणातनं, की वायू लोपे म्हणजे वायू शांत झाला की काय होतं, वाऱ्यामुळे उत्पन्न होणाऱ्या लाटासुद्धा थांबतात. तरंगू का वायू लोपे समुद्रू जैसा. जेव्हा वारा थांबतो तेव्हा त्या लाटासुद्धा थांबतात, शांत होतात आणि मग त्या समुद्र रूप धारण करतात. ते आपुले आपण समुद्रू जैसा. आणि मग पहिली ओळ बघा, ते आपुले आपण पे, असे तेची होऊन हारपे. आणि त्याप्रमाणे एकदा का आत्मज्ञान झालं की आपलं मूळ स्वरूप असं आहे याचा त्याला लाभ होतो किंवा ही गोष्ट त्याला समजते. आणि मग अज्ञानजन्य स्वरूप अशा त्या लाटांसारखे आपोआप आत्मज्ञानात विलीन होते. म्हणजे अज्ञानाच्या ज्या लाटा आहेत त्या ज्ञानामध्ये विलीन होऊन जातात. जशा वाऱ्यामुळे समुद्रावर लाटा येतात, पण वारात जर शांत झाला तर लाटा नाहीत. म्हणजेच ते जल समुद्राचं पाणी एकरूप होऊन जातं ना, त्यात काही वेगळेपणा असतो का हो? ही उदाहरणं तर किती वेळा वाचली आहेत आणि किती वेळा ऐकलीत. की तरंगू जैसा, समुद्रात तरंग होतो, तर तो तरंग आणि समुद्र यात फरक आहे का? ते जल आणि तरंग यात फरक आहे का? खरं म्हणजे त्याचंच रूप ते असतं, तात्पुरतं निर्माण झालेलं. तसं आपलं अज्ञान हे ज्ञान होत नाही तोपर्यंत अज्ञान आहे. एकदा अज्ञान संपलं आणि ज्ञान झालं की मग ते एकरूप झालं. आत्मज्ञान झालं की अज्ञानाला फाटा फुटला नाहीच, लाटांसारखं अज्ञानही नष्ट झालं. अजून एक उदाहरण देतात, किती सुंदर उदाहरणं दिलीत बघा. ते नैष्कर्म्य सिद्धी जाणीजे, सर्व सिद्धीत सहजे परम हेची. आणि मग हो, ही नैष्कर्म्य सिद्धी कशाला म्हणतात? की मी करता आहे, ही जी भावना मनामध्ये दृढ होऊन जाते आणि मग कर्म केलं जातं. म्हणजे कर्तृत्व भावनेनं जे कर्म केलं जातं, पण जे कर्म घडत नाही. जेव्हा असं मी केलं अशी भावना जेव्हा नसते, त्या स्थितीला नैष्कर्म्य सिद्धी असं म्हणतात. नैष्कर्म्य सिद्धी जाणीजे, सर्व सिद्धीत सहजे परम हेची. आणि मग ही काय आहे स्थिती? ही सगळ्यात परम आहे, श्रेष्ठ आहे, सगळ्यात मौल्यवान आहे. म्हणजे नैष्कर्म्य सिद्धीम परमाम, हे जे सगळं जिथं म्हणलेलं आहे ना, ती परम आहे, श्रेष्ठ आहे. कर्म करूनही, आपल्या साध्या मराठीच्या भाषेतलं करून सवरून नामा वेगळा, कर्मा वेगळा किंवा नामा वेगळा, तशी अवस्था पाहिजे. सगळं करून सुद्धा कुणी केलं, मी केलंची भाषाच नाही. भगवंतांनी केलं, भगवंतांनी दिलं. आता कळसाचं उदाहरण देत आहेत. देऊळाची या कामा कळसू, उपरम गंगेसी सिंधू प्रवेशू, का सुवर्ण शुद्धी कसू 16 वाजायचा. 3 उदाहरणं दिलीत एका ह्याच्यात. की एकदा कळसाची स्थापना झाली, देऊळाच्या कामा कळसू, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? कळस. कळसाची स्थापना झाली की देवळाच्या बांधकामाची समाप्ती होते. तसं उपरम गंगेसी सिंधू प्रवेशू, उपरम म्हणजे शांती. तशीच गंगासुद्धा समुद्रामध्ये मिळाली की तिचंही जाणं चालणं थांबतं. समुद्राला मिळाली की तिचा प्रवास संपतो. मग तिचं नावही उरत नाही, नावसुद्धा पुसलं जातं. का सुवर्णशुद्धी कसू 16 वाजायचा. आणि सोन्याचा जसा 16वा कस असतो, तो प्राप्त झाला की त्याचं शुद्धीकरण संपतं. आता 16 म्हणजे आपल्याकडं वेगवेगळी हे म्हणतात, पण अगदी कसदार सोनं जे म्हणतात, जे
अग्नीत तावून सुलाखून निघतं, अशुद्ध भाग सगळा जातो. त्याला त्यांनी म्हटले की 16वा जैसा कस, 16वा कस आहे. जशी चंद्राची 16वी कला तसा ह्याचा 16वा कस आहे. आणि मग एकदा हा कस सोन्याचा मिळाला, प्राप्त झाला की त्याचं शुद्धीकरण थांबतं, मग पुढे आटवत नाहीत. नाही तर ते व्यर्थ जाईल ना. आणि ते आटतच नाही पुढे. अशुद्ध भाग निघून गेला की शुद्ध सोनं शिल्लक राहतं. तैसे आपुले नेणणे, फेडी जे का जाणणे, तेही गिळून असणे ऐसी जे दशा. त्याप्रमाणे आपलं जे नेणणे, नेणणे म्हणजे अज्ञान, अज्ञान ज्या ज्ञानानं नाहीसे होते, तेही लय पावल्यावर जी स्थिती येते, म्हणजे अज्ञान नाहीसं झाल्यावर सापेक्ष ज्ञानसुद्धा नाहीसं होतं. आता कुठली ज्ञानाची अपेक्षाच राहिलेली नाही. आणि मग ते क्रियारहित, कुठलीही क्रिया नाही, समजून घेणं नाही, काहीच नाही. त्यावेळेला केवळ ज्ञान असतं, केवळ ज्ञान. ऐसी जे दशा. तैसे आपुले नेणणे, फेडी का जाणणे, तेही गिळूनी असणे ऐसी जे. ते गिळूनच टाकले, अज्ञान गिळून टाकलं. आणि जे उरतंय ते फक्त ज्ञान आहे. ती केवळ ज्ञान आहे. सोन्यातला सगळा अशुद्ध भाग गेला, केवळ सोनं आहे. गंगा समुद्राला मिळाली, ती उरतच नाही, तिचं काही अस्तित्व उरत नाही. ही जी सगळी उदाहरणं दिलेली. आणि कळस झाला की आता बांधकाम संपलं म्हणून. पण अशी गाणं मात्र आहे, आधी कळस मग पाया रे. ते वेगळं आहे जरा, त्याचं अर्थ वेगळा आहे. तिये परिते काही, निपजणे आन नाही, म्हणूनी म्हणिपे पाही परमसिद्धी. मग ही जी आहे ना, हे पूर्ण ज्ञान झाल्यानंतर ज्ञानावस्थेच्याही पलीकडे, तिये परते काही, त्याच्या पलीकडं काही प्राप्त करून घ्यायला उरतच नाही. निपजणे आन नाही, काही आता नवीन निर्माण करायचंच नाही आहे, काही समजून घ्यायचंच नाही, असं ज्याला म्हणतात. म्हणून म्हणिपे पाही परमसिद्धी, त्यालाच परमसिद्धी म्हणायची. लोक आपण काय म्हणतो, सगळं झालं बघा, आयुष्यात सगळं मिळवले, आता न फक्त एवढंच बाकी आहे. ते एवढंसं काहीच उरणार नाही आहे. जेव्हा मनुष्य म्हणतो मी पूर्ण तृप्त आहे, आता मला काही करायचं नाही, काही मिळवायचं नाही, ती जी सिद्धी आहे ती परमसिद्धी आहे. आता ज्ञानाच्या पलीकडं काही उरतच नाही. मी तू पणा हा नस आहे, काही उरतच नाही. मी तू काही उरत नाही. नेणणं नाही, जाणणं नाही, करणं नाही, सगळं नाहीच. परी हेची आत्मसिद्धी, जो कोणी भाग्यनिधी, श्री गुरु कृपालब्धी काळी पावे. सगळ्यात महत्त्वाची आता ओळ आहे ही किंवा ओवी आहे की ही जी परमसिद्धी आहे हीच आत्मप्राप्ती आहे, आत्मसिद्धी आहे. आणि ती प्राप्त झाली की जो कोणी भाग्यनिधी, जो कोणी भाग्यवंत असेल, भाग्यशाली असेल, भाग्यनिधी असेल, त्याला श्री गुरु कृपालब्धी, त्याला श्री गुरूंची कृपा लागते. आणि त्यामुळं हे सगळं त्याला प्राप्त होतं. आता बघा, या सगळ्या ओव्या गुरूंबद्दलच्या एकत्रित करूयात. तुम्हाला करता आल्या तर करा. आणि गुरुपौर्णिमे दिवशी किंवा सुरुवातीचे जे काही अध्यायांच्या सुरुवातीला 9व्या 13व्या वगैरे सुरुवात, 13व्या अध्याय तर गुरूंचं पण खूपच पाहिलेलं आहे. गुरूंची सेवा कशी करायची, एका श्लोकावर 180 ओव्या वाचलेल्या. खरं तेवढ्याचा जर आढावा घ्यायचा म्हटलं, आता माझ्याकडं नेमकं 13वा नाही आहे अध्याय, पण तुमच्याकडं असेल तर त्यांनी तो सगळा आठवा. आणि गुरुसेवा, गुरुपूजन हा जो एक भाग होता, एक श्लोक होता, त्याच्यावर जर तुम्ही सगळं अभ्यास केला, गुरुपौर्णिमेला आपल्याला गुरूंना, आपले जे गुरुनाम गुरु म्हणजे स्वामी तर आहेतच, गोविंददेव गिरीजी बहुतेकांचेच गुरु आहेतच, पण आपल्या सगळ्यांचे परात्पर गुरु म्हणजे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण. तर त्यांची कृपा आपल्यावर राहू देत म्हणून आपण थोडी प्रार्थना करूया.
तर गुरुकृपालब्धी काळी पावे. गुरुकृपेची ज्या वेळेला प्राप्ती होईल ना, तेव्हा हे सगळं आपल्याला मिळून जाईल. कारण असं तर एकदम आत्मज्ञान होणारच नाही. काहीतरी गुरूंच्या मार्गदर्शनाखाली कसं वागायचे, कसं करायचे. जशी शिबिरं असतात आजकाल, पर्सनॅलिटीची असतात, व्यक्तिमत्व विकासाची असतात, किती प्रकारची शिबिरं आहेत. तर त्याच्यासारखं आपल्याला गुरूंच्या मार्गदर्शनाखाली हे आत्मज्ञान एकदा झालं की आपलं संपलं, ती परमसिद्धी झाली. तरंग तो मूळ सागराच्या रूपे, राहे जैसा लोपे वारा जेव्हा, तैसा राहे मूळ स्वरूप होऊनी, आपुल्या ठिकाणी आपण तो. हे झालंय खरं. ऐसी अक्रियता स्वभावे जी पार्था, सिद्धी ती तत्वता नैष्कर्म्याची. सर्वसिद्धी माझी हीच सिद्धी श्रेष्ठ, म्हणे श्री वैकुंठ नायक तो. गंगे लागी जैसा सागरी प्रवेश, नातरी कळस राऊळासी. किंवा 16 वाच कस जैसा श्रेष्ठ, सुवर्ण शुद्धीत होय पार्थ. तैसे अज्ञानाने नाशिते जे ज्ञान, तयाही गिळोन राहणे जे. तया नैष्कर्म्याच्या सिद्धीहून काही, श्रेष्ठ दुजे नाही प्राप्य येथे. म्हणून या सर्व सिद्धी माझी साच, श्रेष्ठ सिद्धी हीच बोलती गा. सर्वश्रेष्ठ सिद्धी हीच आहे असं बोललं जातं, असं आपल्याला ज्ञानदेव सांगतात. कालपासून आता इथे इतका उन्हाळा सुरू झालाय की आपल्या तिकडच्या सारखा. आता पुढचा 50वा श्लोक आहे. सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म, तथाप्नोति निबोध मे. समासेनैव कौन्तेय, निष्ठा ज्ञानस्य या परा. सिद्धिं प्राप्तः, प्राप्तः म्हणजे प्राप्त केलेला. ज्याला ही नैष्कर्मी सिद्धी प्राप्त झालेली आहे. यथा ब्रह्म तथा आपनोती निबोध मे. यथा ब्रह्म, ही नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त झाल्यानंतर जेणेकरून ज्या प्रकारानं आपल्याला ब्रह्माची प्राप्ती होते, ती कशी होते ते जाणून घेण्यासाठी निबोध मे, ते तू आता मला सांग. म्हणजे मी तुला आता सांगतो, ते माझ्याकडून तू ऐकून घे, निश्चयानं ऐकून घे. आणि मी कसं सांगणार आहे? समासेन एव, अगदी थोडक्यात सांगणार आहे. कौंतेय, हे कुंतीपुत्रा अर्जुना, ते ज्ञान किंवा ती अवस्था ज्या प्रकाराने प्राप्त होते ते मी आता माझ्या मुखातून तुला थोडक्यात सांगतो. समासेन कौंतेय, निष्ठा ज्ञानस्य या परा, जी ज्ञानाची परानिष्ठा आहे, परमनिष्ठा आहे, श्रेष्ठ निष्ठा आहे, ती मी तुला आता सांगणार आहे. ती तू जाणून घे. ती कशी प्राप्त होते, कोणत्या. आता गुरु तर भेटलेच आहेत आपल्याला, पण गुरु भेटल्यानंतर सुद्धा ज्ञाननिष्ठेची योग्यता तुला कशी प्राप्त होईल, त्याच्यासाठी काय काय केलं पाहिजे. इतकं सोपं सोपं सांगितलेलं आहे की गुरु आपल्या आयुष्यात गुरु आले की आता निम्म म्हणजे 60, 70, 80% काम झालंच आहे. पण गुरु आपल्याला बरोबर तो मार्ग दाखवणार आहेत. कशासारखा दाखवणार आहे ते पुढच्या ओव्यांमध्ये सांगतायत. आणि तीच उदाहरणं पण किती वेगळ्या प्रकारे चपकल बसून दाखवलीत बघा. उदयजताची दिनकरू, प्रकाशुची आते अंधारू, का दीपसंगे कापुरू दीपुची होय. आता बघा, कालही सांगितलं होतं की सूर्योदय झाला की सूर्याचं दर्शन होतं. तेच इथं सांगतायत. उदयजताची दिनकरू, दिनकर म्हणजे सूर्य. दिनंकरोती ती दिनकर, हा जो दिवस करतो म्हणजे दिवसाला निर्माण करतो तो सूर्य आहे. सूर्य उगवल्याशिवाय आपण दिवस आला असं म्हणतच नाही, नाही का. म्हणून त्याला दिनकर म्हटले.
आणि प्रकाशूची आते अंधारू, आणि प्रकाशाच्या आतच अंधार आहे. म्हणजे अंधारच जसा काही प्रकाश होतो. आधी अंधार असतो, पण सूर्य उगवला की एकदम प्रकाश. म्हणजे जणू काही प्रकाशाच्या आत अंधार आहे किंवा अंधाराच्या आत प्रकाश आहे. अंधारच प्रकाश होतो. किंवा पुढं म्हणतात, का दीपसंगे का पुरू दीपची होय. आणि दिव्याचा स्पर्श झाल्या झाल्या कापूरसुद्धा दिवाच होऊन जातो. आधी पांढरी असते की नाही ती स्फटिकासारखी, त्याची वडी असते किंवा ते असतं, आणि आपण दिव्यावर लावली नाही का, आपली पण हे असते फुलवात लावलेली असते, त्याच्यावर तो कापूर धरला की लगेच तोही दिवा होऊन जातो. एकरूप होणं. किती सुंदर उदाहरणं दिली आहेत बघा. पुढं अजून, तया लवणाची कणिका मिळत खेव उदका, उदकची होऊन देखा ठाके जेवी. काल ही उदाहरणं अशाच प्रकारची झालेली आहेत की लवणाची कणिका, कणिका म्हणजे एवढासा कण, किंवा मागे बाहुली पण म्हणलेलं आहे, मिठाचा एवढासा कण किंवा खडा. मिळत खेव उदका, तो पाण्यामध्ये मिसळल्या ताबडतोब लगेच काय होतं, उदकची होऊन देखा ठाके जेवी. त्या पाण्याला काही, आपल्या त्या खड्याला काही अस्तित्व राहतं का हो? नाही. तो उदकची होऊन जातो, पाणीच होऊन जातो, फक्त ते खारं लागतं, एवढाच फरक असतो. पण एकरूप झालं पाणी आणि मीठ. अजून पुढं उदाहरण आहे, का निद्रितू चेवविली या स्वप्नेसी नीदवाया जाऊनी आपण पया मिळे जैसा. आणि जो अगदी झोपलेला आहे, गाढ झोपलेला मनुष्य आहे, त्याला चेवविलिया म्हणजे जागा झाल्यावर, जागा होताच. स्वप्नेसी नीदवाया, स्वप्नासह नीद म्हणजे निंद म्हणजे झोप, वाया म्हणजे संपून जाते, नाहीशी होते. जाऊनी आपण पया मिळे जैसा, आणि मग तो आपल्या मूळ स्वरूपाला भेटतो. आपण जे मूळ आहोत ते आपल्यालाच रूप दिसतं, पण झोपेमध्ये, त्या निद्रेमध्ये आणि ते स्वप्न पडल्यावर मात्र आपण नसतोच, आपण वेगळ्याच विश्वात असतो. तसे हे आत्मज्ञान झालं की पण मग आपलं विश्व सगळं बदलून जातं. हे जे खोटं विश्व आहे, आभासी आहे, भासमय आहे, हे सगळं संपून जातं. म्हणजे नंतर आपल्याला हसू येतं, काय आपण एवढ्याशा गोष्टीसाठी भांडत होतो, काय आपण असं करत होतो. तैसे जया कोणासी दैवे, गुरु वाक्य श्रवणाची सवे, द्वैत गिळवणी विसंबे आपण या वृत्ती. त्याप्रमाणे हा भाग्यवान मनुष्य दैवयोगानं सद्गुरूचा किंवा सद्गुरू कृपेचा वाक्य श्रवणाची सवय, त्याच्या वाणीबरोबरच वाणीचा वर्षाव होतो, आणि साधक हा सगळी द्वैत भावना, द्वैत गिळवणी विसंबे, त्याचं द्वैतच संपून जातं. द्वैत भावना त्या क्षणी संपते, आणि त्याची वृत्ती आपण या वृत्ती. द्वैत गिळवणी विसंवे आपण या वृत्ती, आणि त्याची वृत्ती आपण या म्हणजे आत्म्याशी एकरूप होऊन जाते, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होते. एवढं सगळं गुरुकृपेमुळं होते बघा. धन्य ते गुरु, धन्य ते शिष्य. ज्ञानेश्वर आहेत, तुकाराम आहेत, सगळे नामदेव आहेत, सगळेच संत, त्यांना हा चांगला गुरु भेटला आणि त्यांच्या जीवनाचं सगळं सोनं होऊन गेलं. आता पुढे म्हणतात, काना वचनाची ये भेटी, सरिसाची पै किरीटी, वस्तू होऊनी उठी कवीण ऐकुजो. आता एखादा अत्यंत ज्ञानी आहे, तो कसा आहे, काना वचनाची ये भेटी, तर तो सद्गुरूंचं बोलणं कानावर पडलं, वचन म्हणजे बोलणं, ते कानी पडलंच की लगेच सरिसाची पै किरीटी वस्तूची होऊनी उठी, तो लगेचच आत्मस्वरूप स्थितीला पोहोचतो, प्राप्त करतो. कारण कवणी एक जो,
म्हणजे एखादा परमज्ञानी अपवादात्मक शिष्य असा असतो की सद्गुरूचं वचन कानी पडता क्षणीच त्याला आत्मस्वरूप स्थिती प्राप्त होते. कारण अशा भाग्यवान ज्ञानी शिष्याची वैराग्यादी साधन चतुष्टयामुळं बुद्धी परिपक्व झालेली असते आणि त्यामुळं आत्मबोधाचं बीज शिष्याच्या कानात टाकलं की शिष्याला आत्मस्वरूपाचे कोंब तत्क्षणीच प्राप्त होतात. केवढं मोठं त्याचं सांगितलेलं आहे बघा. पण असे अपवादच असतात. काही बघा आपण व्यवहारामध्ये सुद्धा काही विद्यार्थी एक पाठी किंवा एकदा ऐकलं की त्यांच्या डोक्यात फिडच झालं. एखाद्याला 3दा सांगूनही कळत नाही, एखाद्याला 10 वेळा सांगूनही कळत नाही. पण जो असा एक पाठी आहे, एकदा सांगितल्या त्याला आत्मज्ञान होतंय. गुरूंचं ऐकल्या लगेच तो आत्मरूपच होतंय, एवढी त्याची ताकद आहे. असा हा नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त झालेला आहे. होती का अजून एखादी? तयासी मग करणे हे बोली जैलची कवणे आकाशा येणे जाणे आहे काही. मग आता ते सांगतायत, भगवंत सांगतायत की तयासी मग करणे त्याला आता काही करायला काही उरलेलंच नाही किंवा त्याला आकाशाला कुठं जावं असं काही सांगावंच लागत नाही. आकाशा येणे जाणे आहे काही. आकाश तर सारखं इकडून इकडं फिरताना आपल्याला दिसतं, पण खरी ती त्याला जाणं येणं काहीच नसतं. त्याला जावंच लागत नाही, ते सगळी इकडं भरून राहिलेलं आहे. त्याप्रमाणे या ज्ञानी पुरुषाला कर्म करण्याचं काही उरले. तयासी मग करणे हे बोली जेलची कवणे. काय बोलणार त्याला? काही बोलायलाच उरत नाही की अहो तुमचं हे राहिले, अहो तुमचं ते राहिले, असं होतच नाही. म्हणून तयासी काही त्रिशुद्धी करणे नाही, पर्यायसे जे काही नवे जया. म्हणून तयासी काही त्रिशुद्धी करणे नाही, त्याला कुठलीही शुद्धी करण्याची आवश्यकताच नाही, कर्तव्य कर्म करण्याची गरजच नाही आणि उरतच नाही असं करायला. पर्यायसे जे काही नवे जया. त्यामुळे त्याला काही असं काही राहिलंय, हे काही राहिलंय, ते काही राहिलंय हे म्हणण्याची त्याच्या ठिकाणी सोयच नसते किंवा उरतच नाही. म्हणजे त्याच्या बाबतीत असं काही घडतच नाही, कारण तो एकदम निष्क्रिय झालेला आहे, नैष्कर्म्य झालेला आहे. तेवढ्याच आता बघूया. श्री गुरु कृपेचा लाभ होय जेव्हा, दैव वशे तेव्हा जया कोणा. भाग्यवंता लागी आत्मसिद्धी हीच, प्राप्त होय साच धनंजया. अंधार तो जैसा प्रकाशाची होय, उगवता सूर्य एकाएकी. नातरी कापूर दीपाची या संगे, दीपची तो अंगे होय जैसा. भेटता जळास लवणाचा कण, जळची होवोन ठाके जैसा. किंवा झोप लाजो तया लागी साच, जागे करीताच थापटोनी. स्वप्नासवे दूर सारोनी निद्रेस, मूळ जागृतीस मिळे जैसा. तैसे गुरुवाक्य पडताची कानी, समूळ गिळोनी द्वैत भाव. जया साधकाची सुदैवे साचार, वृत्ती राहे स्थिर आत्मरूपी. कानावचनाची भेट होता क्षणी, ब्रह्मची होनी राहे जोका. तया लागी कर्म करणे हे साच, उरले नाहीच धनंजया. आकाशासी जैसे नाही येणे जाणे, तैसेची करणे नुरे तया. परी नव्हे तैसा ज्याचा अधिकार, कर्म ते साचार उरे तया. इथपर्यंत आज झाले असं समजूया आपण. पुन्हा एकदा सांगते, चुकून जर वेळ संपली तर सोमवार ते पुढच्या शुक्रवार काही आपले वर्ग होणार नाही. त्यानंतरच्या सोमवारी पुढच्या आठवड्यातल्या आपण 26, 25, 27ला आपण नियमित वर्ग होतील. इदमुपकर्तुं
भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय तू ज्ञानेश्वर जय तू श्री कृष्ण।